नमस्कार. मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निपाट तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. तर आज आपण आलोय ओझर गावामध्ये, ज्या गावामध्ये 19 तारखेला आमचे ज्ञानेश्वर अक्कर साहेब आहेत की ज्यांनी एमएससीबी विरोधात एक आंदोलन उभं केलं होतं, आमरण उपोषण त्याला म्हणता येईल. तर त्यांनी ते जे स्मार्ट मीटर आता एमएससीबी लावतीये की कुठलीही परवानगी घेतल्याशिवाय ते मीटर सामान्य ग्राहकाला लावता येत नाही, अशी घटना त्यांच्या सोबत झाली. त्यांना न विचारता ते घरी नसताना एमएससीबीने ते मीटर त्यांच्या घरात लावलेलं होतं. तर त्यांचं असं काही म्हणणं नव्हतं का लावूच नका, परंतु जर त्या मीटरपेक्षा, जर माझ्या जुन्या मीटरपेक्षा तेवढाच इंधन भार आहे माझा, तेवढेच जे काही इक्विपमेंट आहेत वीजवर चालणारे तेवढेच असताना जर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जर मला डबल बिल येतंय तर निश्चितच कुठंतरी काहीतरी भ्रष्टाचार होतोय. ह्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, म्हणून त्यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाला 100% यश मिळालंय. तर असे जे कार्यकर्ते असतात हे खरंच निष्ठावान असतात, सच्चे असतात आणि त्यांच्या मनामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची एक धडपड असते आणि ते धडपडत असतात. तर काका एकटे लढले या गोष्टीच्या बाबतीत आणि हीच प्रेरणा निर्भय महाराष्ट्र पार्टीला भेटलेली आहे. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर असे मार्गदर्शक जर भेटत असतील तर निश्चितच हे जे आंदोलन आहे हे आपण राष्ट्रीय स्तरावर नेऊ शकतो. आणि आता आपण ज्ञानेश्वर काकांना विनंती केली आहे की त्यांच्यावर आपण कुठलाही दबाव न टाकतात. त्यांनी पण सांगितलंय की ही लढाई लढत असताना एकट्याने लढली जात नाही, तिथं कुठंतरी संख्याबळ असावं लागतं किंवा संघटन असावं लागतं. तर त्यांनी मग बघा, हिरा हा शोधूनच सापडतो आणि त्याला आकार दिल्यानंतर तो पूर्णतः डायमंड बनतोच म्हणतो, म्हणजे तो रत्न तयार होतो. तर असे काका आहे की ज्यांनी आता विडा उचललाय निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये, मी रत्न तयार करणार आहे. तर अशा प्रसंगी आपण त्यांचा आज पक्षप्रवेश करून घेतोय. तर काका, आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीविषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुमची काय भूमिका असेल? नाही, मला तर असेच लोक हवे की जे निस्वार्थी करणारे लोक, जनतेवर प्रेम करणारे लोक असेच पाहिजे. बाकी मला भामट्यांपासून खूप मी दूर राहतो. हे कुठल्याच पक्षात मी आज खूप साधा कार्यकर्ता सुद्धा नाही, कुठल्याच पक्षाचा नाही. आतापर्यंत मी तुमच्या माहिती सांगतो की मी फक्त नोटाला मतदान केलेलं आहे. म्हणजे इव्हन हे सांगतो तुम्हाला मी, अजून आता ते लाईव्ह होईल ते, तर तो दुसऱ्या पक्षाचं आपल्याला काही नाव घ्यायचं नाहीये, पण तो मी तुम्हाला नंतर सांगेल. तर मला असं वाटतं की मी भावेंचा पासूनच प्रेरणा घेतलेली बरीचशी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, एक सातारा सांगलीचे सचिन भाऊ काहीतरी नाव आहे त्यांचं, ती एक व्यक्ती, नामदेवराव जाधव म्हणून एक पुण्यात कुणीतरी आहे, त्याच्यानंतर ते एक संतोष पंडित म्हणून पण आहे. ओके. हा, आणि अजून एक आता मला नवीन रिसेंटली नाव मिळालं होतं, मी भावांशी बोललो तर नाही ते भलहारा म्हणून, देवेंद्र भलहारा म्हणून एक व्यक्ती आहे, ही हरियाणाची आहे. आता माझी त्यांची चर्चा झाली तशी. तर फक्त लिसनिंग त्यांना ना ऐका तुम्ही, की ते पण तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. तर ते जर झालं तर चांगली गोष्ट आहे. परंतु मी काम करू इच्छितो, असं जर असेल तर किती वेळ देऊ शकतो हे मी आता नाही सांगू शकत. तर ते मी तुम्हाला वेळ आल्यावर प्रूव्ह करेलच. नक्कीच. तर निर्भय महाराष्ट्र पार्टीची संकल्पनाच अशी, सर्वसामान्य माणूसाने पार्टीमध्ये येऊन काम करायचं आणि असं कुठली त्याच्यावर दडपशाही नाहीये का तू काम केलंच पाहिजे. त्या व्यक्तीला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यांनी त्या वेळेत त्याचं काम करायचंय आणि जसं होईल तसं करायचंय, परंतु काम स्वच्छ असलं पाहिजे. जसं काकांनी एकदम स्पष्ट वक्ता होऊन हे काम केलेलं आहे. संजू शेठ, आपण याबद्दल काय प्रेरणा देऊ शकता? वंदे मातरम. आज आम्ही ओझर गावामध्ये ज्ञानेश्वर भाऊ अक्कर यांच्या ठिकाणी इथं घरी आलोय आम्ही, त्यांच्या दुकानामध्ये. तर त्यांची जी एक कहाणी आहे, एमएससीबी संदर्भात जे संघर्ष त्यांनी केला आहे उपोषणाच्या माध्यमातून, तो अतिशय जनतेसाठी प्रेरणादायी आहे तो. आणि का जे केंद्र शासनाच्या माध्यमातून जे सर्वसामान्य लोकांच्या माथी जे स्मार्ट मीटर बसवण्याचा जो घाट आपल्या महाराष्ट्र सरकारने एमएससीबीने घातला आहे, जो आपल्या काळाच्यावर माथी मारता येते एमएससीबी वाले का
ते खूप अन्यायकारक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का बऱ्याच लोकांची तक्रार आहे, ओरड आहे की या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यातून जे बिल येतंय त्या जुन्या मीटरपेक्षा निश्चितच जास्त प्रमाणात, काहींच्या डबल प्रमाणात येतंय आणि त्या प्रमाणात त्या सक्षम नाही ते बिल भरायला. कारण की सर्वसामान्य जनता आहे, गोरगरीब आहे, दीन आहे, दलित आहे, सगळे ह्याच प्रकारचे लोक आहे, याच्यामध्ये कष्टकरी, कामगारी आहे. यांना जर असे डबल जर बिल येत गेले या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून, तर त्यातून ते बिल त्यांनी भरायचे कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. तर हा आवाज घेऊन आज ज्ञानेश्वर भाऊ यांनी मोठा लढा उभारला आपल्या ओझर शहरामध्ये आणि त्यांना ते मोठ्या प्रमाणात त्यांना यश पण आलेलं आहे. आणि त्यांचं ते जुनं मीटर, नवीन मीटर जे बसवलं त्यांनी ते काढून दिलेलं आहे आणि MSEBीने आश्वासन दिलं आहे की त्यांना लगेच 1 ते 2 दिवसामध्ये ते जुनं त्यांचं मीटर ते बसवून देणार आहे. आणि त्यांच्या जे काही सखोल त्याचा जो अभ्यास हा जो केलेला आहे तो अतिशय म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि त्याच धागा पकडून आज त्यांनी ठरवलं आणि भावे सरांशी त्यांनी पण संपर्क साधला की ह्या ज्या गोष्टी आहे या फक्त निस्वार्थ लोक जे भावनेने लोक या क्षेत्रामध्ये काम करतात ते येतात तेच लोक करू शकतात. आणि असे हे हिरे आपल्याला रत्न या ठिकाणी सापडले. त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये येण्याचा जो निर्णय घेतलाय तो अतिशय उत्तम आहे. कारण की निर्भय महाराष्ट्र पार्टी ही इतर पक्षासारखे काम करत नाही. जे प्रस्थापित पक्ष आहे त्यासारखं काम करत नाहीये. आपण म्हणजे पारंपरिक राजकारणाकरता स्वच्छ, पारदर्शी असं राजकारण या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने करत असतो. आणि अशाच माध्यमातून या ठिकाणी आज त्यांचा प्रवेश होतोय आणि त्यांचा जनतेला सुद्धा आपल्या पूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल. आज अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी असं गृहीत धरूया आणि या निमित्त आपण त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी करून घेऊया. तर मी विनंती करतो की तर माझं या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि MSEBीच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की हा लढा आता सुरू झालेला आहे. स्मार्ट मीटर बसवण्याला आमचा विरोध नाहीये, परंतु ते योग्य असलं पाहिजे. इथून मागे जे मीटर आम्हाला बसवलेले होते जसं त्याला आम्ही स्वीकारलंय तसंच आम्ही स्मार्ट मीटर स्वीकारावं अशी तुम्ही योजना आखून ते स्मार्ट मीटर आम्हाला देण्यात यावे. अन्यथा आजपासून हा लढा चालू झालेला आहे. ये तो अभी झाकी है, रिझल्ट आना अभी बाकी आहे. तर ह्या तत्वानुसार आम्ही वागणार आहे आणि हे आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पेटवणार आहे. तर निश्चितच महाराष्ट्र शासनाने व MSEB शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम जनतेची फसवणूक होणार नाही, त्याची पिळवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून स्मार्ट मीटर बाजारात आणले पाहिजे आणि विना परवानगी कुठलाही मीटर बसवलं नाही पाहिजे. मी जनतेलाही आवाहन करतो की कुठलाही MSEBीचा अधिकारी जर तुम्हाला स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आग्रही असेल किंवा विना परमिशन बसवायचा जर आग्रह धरत असेल तर निर्भय महाराष्ट्र पार्टीशी आपण संपर्क करा. निश्चितच तुम्हाला त्याच्यातून मदत मिळेल. मी अक्कर काकांचा नंबर पण टाकतोय. तुम्हाला कुठलीही शंका मीटरच्या संदर्भात आली तर तुम्ही प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटू शकता. त्यांचं फेसबुक अकाउंटची लिंक पण मी टाकतोय. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न. तर शिंदे साहेब. तर ह्या आता सगळं सविस्तर माहिती दिली संतोष जोश आमचे निफाड तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहे. तर आपण अक्कर भाऊंचा या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये आपण प्रवेश करून घेऊ. तर मी सर्वांना विनंती करतो संतोष भाऊंना की त्यांना टोपी देऊन त्यांचा पक्ष प्रवेश करावा. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद. मालक जनताच मालक. मालक जनताच मालक. प्रश्न विचारा निर्भय बना निर्भय बना. प्रश्न विचारा निर्भय बना निर्भय बना. धन्यवाद.